आणि आम्ही आता जात आहोत. नमस्कार मित्रांनो. तर आत्ता आपण आलो व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये. तर तुम्ही बघू शकता हे बाजूला सगळीकडून वेगवेगळ्या ठिकाणून आलेले स्कल्पचर आहे आणि पाठीमागे जपानपासून आता सुरुवात होत आहे. तर इथून सगळं एशियाचं आपल्याला बघायला मिळतील. जपान, चायना, देन व्हॉट ऑल वी हॅव, कोरिया, मिडल ईस्ट, देन साऊथ ईस्ट एशिया, पाकिस्तान, इंडिया. या तलवारी बघू शकता, या समोर आहेत. चायनाच्या मूर्त्या. इथे वेगवेगळ्या देवींच्या मूर्त्या आहेत. महिषासुरमर्दिनी आहे, काली माता आहे, दुर्गा माता. बघू शकता तुम्ही किती जुन्या मूर्ती आहेत इथं. ही 1240 मधली आहे. ही आहे ते 600 ते 700 सालातली आहे. आणि ही आहे 1200 ते 1300 मध्ये. आणि ते आपल्याचे वेगवेगळे देव ठेवलेले, जसे गणपती बाप्पा आहेत, वेगवेगळ्या देवींच्या मूर्त्या आहेत. हे बघू शकता नंदी. ही 1550 मधली मूर्ती आहे. बघू शकता नटराज, हे आपल्या इथले आहेत, खूप जुने आहेत. 1175 ते 1250. बघू शकता ही सूर्यदेवतेची मूर्ती आहे. किती प्रसन्न अशी मूर्ती आहे. आणि ही मूर्ती 1100 ते 1200 सालातली आहे. किती प्रसन्न मूर्ती वाटते. बघू शकता ही आता व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ठेवलेली आहे. ही दुसरी मूर्ती आहे, जी विष्णूची मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता किती जुनी आणि प्रसन्न आहे. ही पण सेम 1100 ते 1200 शतकातली आहे. आणि आपलं शिवलिंग आहे. तर हे आहेत कुबेरांची मूर्ती आहे ही. 14 हे कशाचं. या सगळ्या तलवारी मुघलांच्या आहेत आणि राजस्थानमधल्या राजपूतांच्या पण आहेत. युद्धात वापरली जाणारी साधन सामग्री इथं ठेवण्यात आलेली आहे. 22 नंबरला महाराजांची वाघनखे होती, बट ती आता काढलेली आहेत प्रदर्शनातून. आता इथं नसल्यामुळे बघायला मिळालेले नाहीत. ते बघू शकता काय पी, तंबोरा, तबला, वीणा इकडे सगळे ठेवलेले आहेत. सगळे 1850 1870 शतकातले आहेत. बघू शकता हा बेल्ट किती छान आहे. त्याच्यावरती लागलेले स्टोन्स खूप छान दिसतात. क्वीन, श्रीलंकेचं आर्किटेक्चर बघू शकता तुम्ही. म्यानमारचं हे सगळं कंबोडियाचं व्हिएनामध्ये ठेवलेलं आहे. आणि कंबोडियामध्ये स्टँडिंग गणेश तुम्हाला सगळं. आणि इकडे नंबरचं काय मूर्ती आहे.